ठेवायचं कशासाठी, पुढचा खर्च एवढा जर करायचा आहे बाकीचा तर ठेवायचं कशासाठी, म्हणून हातात कोयता घेऊन रान तोडण्याची वेळ आली. विक्री मंडपला 6 लाख रुपये त्यावेळेस खर्च आला होता. एक खताची गाडी घ्यायची असली तर किती पैसे लागता, काय लागता, मजुरी, नुसती एक खरड छाटणी करायची असली तर एकरी 6,000 रुपये खर्च येतो. तलाट्याने सदर्व उडवाउडीची उत्तरं दिले. पंचनाम्याला काय आता मुदत संपून गेलेली आहे, एवढा वेळ काय करत होते. प्रत्येक शेतकऱ्याला कळतच नाही केव्हा तलाट्याकडे पंचनामा होतं. हा समक्ष तलाट्याने बांधावर प्रत्येकाची पंचनामा करावा शेतकऱ्याची, ही माझी तलाठी तात्यांना कळकळीची विनंती आहे. आमच्यासारखी माणसं जातात तरी तर तलाठी तात्यांना नाही म्हणताय, तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांच्या किती व्यथा असतील त्या वेगळ्या. जे कृष्णा बागुल यांच्या बागेत असताना काम करण्यासाठी आलो तर त्यांनी आम्हाला हे जे बागेचा प्लॉट फेल गेल्यामुळे आहे ना, त्यांनी तोडायला लावला आहे. एक सुद्धा काडीला घड नाही. एवढी आम्ही मेहनत करून सुद्धा काड्या फेल गेल्या सर्व बागांच्या, तर त्याच्यामुळे बाग तोडतो आम्ही. माझी तलाट्याला एकच मागणी आहे का ज्याचे खरोखर प्लॉट गेलेले त्याचे खरोखर पंचनामे करावा तलाट्याने, बांधावर पंचनामे करावे. त्याला त्याचे कष्टाचे पैसे, त्याला काहीतरी नुकसान भरपाई काहीतरी शासनाने करावा.